विश्वनाथ आत्मा विश्वनाथ आत्मा विश्वनाथ आत्मा विश्वनाथ देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ होतो अखंडित नाम घोष होतो अखंडित नाम घोष देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ। शिवभक्तांना विनंती आहे की आपण पेंडाळमध्ये बसत असताना आपल्या समोर मोकळी जागा ठेवू नका, समोर सरकून बसावं। कार्यकर्ते आपल्याला बसण्यासाठी सहकार्य करत आहेत, त्या कार्यकर्त्यांनाही आपण सहकार्य द्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण थोडंसं समोर सरकून बसा, जेणेकरून येणाऱ्या पाठीमागच्या शिवभक्तांना बसण्यासाठी जागा मिळेल, परत आपल्याला ओलांडून जाण्याची त्यांच्यावर पाळी येणार नाही। आणि म्हणून आपण थोडंसं समोर सरकून बसा। विनंती एक मंडळींना की जी पत्रकार कक्षामध्ये पत्रकार व्यतिरिक्त किंवा खास पाहुणे म्हणून ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या व्यतिरिक्त आपण जर असलात तर कृपया आम्ही आपणास विनंती करतो की आपण तो पत्रकार कक्ष आपण रिकामा करावा। आमच्या कार्यकर्त्याला आपल्यापर्यंत येण्याची वेळ येऊ देऊ नका। आणि म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की आपण पत्रकार कक्षामध्ये पत्रकार किंवा खास निमंत्रित व्यक्ती असला तरच आपण त्या पत्रकार कक्षामध्ये बसावं। आमची कार्यकर्ते मंडळी उभी आहेत, आपण पुष्प घडोघडी तुझा पाहुनिया डोळा 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 स्वरूप सोहळा भोगू प्रेमे स्वरूप सोहळा भोगू प्रेमे येई आता माझे येई आता माझे येई आता माझे
देवा तुझ वीणा, देवा तुझ वीणा, शिवदास म्हणे देवा तुझ वीणा, देवा. यानंतर श्री राजकुमार पत्रे. त्यानंतर श्री राजकुमार पत्रे. त्यानंतर श्री भीमराव शिवराम येरगे ही या ठिकाणी गुरु महाराजांवर कलापूर्ण अशी पुष्पवृष्टी करत आहेत. बघा कला बघा ती. आणि या ठिकाणी कलापूर्ण रीतीनं गुरुवार या ठिकाणी अवलोकनार्थ ठेवलाय. प्राध्यापक डॉक्टर कुमठेकर हे महाराजांना हा ग्रंथ समर्पित करीत आहेत. चारवाक मंथन हा ग्रंथ डॉक्टर उदय कुमठेकर महाराजांना समर्पित करीत आहेत. परमपूजनीय गुरुवार्यांचे चरणी अनंत प्रणिपात समर्पित करून उपस्थित सर्व भाविकगण, मातृवर्ग, भगवती पार्वतीच्या प्रादुर्भावाच्या प्रसंगी अतिशय हर्षोल्लासानं आपण सर्वांनी तो उत्सव साजरा केला. आज भगवती पार्वतीचा भगवान शिवाशी विवाह संपन्न होत आहे. हे लग्न शिवशक्तीचं आहे. वीरशैव दर्शनाचं एक वैशिष्ट्य असं की या दर्शनानं शक्तीचं नित्यत्व आणि शिवसमवेतत्व मानलेलं आहे. भगवान शिव हे नेहमी शक्तीसहित असतात. ते वेगळे नसतातच कधी. आणि या प्रकाराला अविनाव भाव संपन्न असं म्हणतात. विनाभाव विहीन जे शिव शक्तीशिवाय राहत नाहीत आणि शक्ती शिवाशिवाय राहत नाही. शंभू तेथे अंबिका हा एक स्वाभाविक अशा प्रकारचा संबंध आहे उभयतांचा. भगवान शिवाचं एक नाव आहे सोम. उमया सहित सोमहा. जो उमेश सहित असतो तो सोम. सांब हे दुसरं नावही याच अर्थाचं द्योतक आहे. अंबया सहित सांबहा. शक्ती शिवाय शिव असूच शकत नाही. शिवशब्दाच्या मध्ये जो इकार आहे तोच शक्ती प्रदर्शक आहे. शक्तीचं द्योतन करणारा हा इकार आहे. तो इकार नसेल
तर शिव नाही काय राहतात ते पहा. आणि म्हणून या शक्तीचं महत्व वीरशैव दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. ती ब्रह्मनिष्ठा सनातनी आहे. काही जण तिला मिथ्या म्हणतात. सांगाप्यनंगा उभयात्मकांनो असं म्हणून एक वेगळा अर्थ दर्शवितात आणि महाद्भुता अनिर्वचनीय रूपा असं तिला म्हणतात. ती माया आहे. त्या मायेला या मा सा माया असं म्हणून जणू तिची अवहेलना करतात की जी नाहीच. आपण तिचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे, नवे शिवसमवेत्व स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून आपल्या दर्शनात परिभाषा केली आहे, मम शिवम परमं ब्रह्म प्राप्नोति ती स्वभावतः मायेति पृच्छते लोके ब्रह्मनिष्ठा सनातनी. अशी ही ब्रह्मनिष्ठा सनातनी शक्ती तिचा शिवाशी मिलन होत आहे. आपण म्हणाल मग या मधल्या काळामध्ये शिव हे शक्तीशिवाय कसे राहिले? ते सदैव शक्ती सहित असतात. इकडं दार्शनिक दृष्टीने सुद्धा ही शक्ती दोन प्रकारची मानलेली आहे. ती एक तर विभाग परामर्श दशेत असते किंवा अविभाग परामर्श दशेत असते. ज्यावेळी शक्ती अविभाग परामर्श दशेमध्ये असते त्यावेळेस ती सुद्धा भगवान शिवासारखीच सच्चिदानंद रूपिणी असते. सच्चिदानंद नित्य परिपूर्ण अशा पंचरूपानं ती शिवाच्या अंतर्गत राहते. त्यावेळी भगवान शिवाच्या अंतःकरणात असा एक संकल्प होतो, एकोहम बहुस्याम प्रजायै. त्यावेळी हीच शक्ती विभाग परामर्श दशेमध्ये येते आणि हा सृष्टीचा व्यापार सगळा चालतो. तेव्हा शिव हे शक्तीशिवाय राहतात म्हणजे त्यावेळी ती अविभाग परामर्श दशेमध्ये असते. शिवशक्तीशिवाय राहूच शकत नाहीत. एका सतीचं योग विसृष्ट देहा या रूपानं आपण चरित्र पाहिलेलं आहे. तिचंच हे दुसरं रूप आहे. उमा, अपर्णा, पार्वती, हैमवती अशा या हैमवतीचं, अशा या पार्वतीचं भगवान शिवाशी लग्न आज आपण पाहणार आहात. म्हणून तात्विक दृष्टीनेही याचा अर्थ आपण संक्षिप्त रीतीने पाहिलेला आहे. परमपूजनीय गुरुवर्य हा प्रसंग आपल्याला आता विस्तारानं सांगणार आहेत. या पुराणाच्या दृष्टीनं आणि तात्विक दृष्टीनेही परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे की त्यांनी हा विषय विस्तारानं सांगून आम्हाला उपकृत करावं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितो येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीमंत पूजन झालेलं आहे. अक्षता हातात आलेलं आहे. आता टाकायची वेळ. सावधान. शब्द तुम्ही ऐकलेला आहे. सावधान शब्द तुम्ही ऐकलेला आहे. तुम्ही म्हणाल आम्ही केव्हा ऐकला? अहो, ज्या वेळेला तुम्ही बोहल्यावर चढला होता आठवण करा. जर विसरला असेल तर पुन्हा आठवण करा. त्यावेळेची आठवण करा ज्या वेळेला तुम्ही बोहल्यावर बसला होता. तुम्हाला बाशिंग बांधलेलं होतं. महादेवाला तर अजून बाशिंग बांधलेलंच नाही. आणि मग तुम्ही तो
शब्द ऐकला खरा, परंतु तुमचं त्या शब्दावर लक्षच नव्हतं. खरं सांगा, लक्ष होतं का? लक्षच नव्हतं. खऱ्या अर्थानं तुम्ही त्यावेळेला बेसावध होता, सावध नव्हतात. कुठल्या तरी एका मनोरम असा दिवा स्वप्न पाहत होता तुम्ही त्यावेळेला. आणि म्हणून मला आता पुन्हा एकदा तुम्हाला आठवण द्यायची आहे, सावध. आणि जोपर्यंत तुम्ही सावध राहणार नाही तोपर्यंत या मानवी जीवाचं कल्याण नाही, लक्षात घ्या. मानवी जीवन सफल व्हावं, अखंड आनंद मिळावा, आनंदी आनंद, अवघा ब्रह्मानंद, ही अवस्था यावी. अभयम पुरतः अभयम पश्चात सर्वतो अभयम. कुठेही भीती नाही, कशाचीही भीती नाही. कशाचीच भीती नाही. आणि ती अवस्था प्राप्त करून घेण्याकरता सदैव सावध असायला पाहिजे. मी पाहिलं तुम्ही किती सावध आहात. आमचे सहाय्यकही सावध नाहीत, पण तुम्ही किती सावध आहात. आणि म्हणून मला सांगायचं आहे, आता सावध सावधान समयो. वेळ आली आहे सावध राहायची. केव्हा? ज्या वेळेला तुम्हाला मानवाचा जन्म आला त्याच वेळेला तुम्हाला सावध राहायची वेळ आलेली आहे. मानवाचा जन्म आचार्य म्हणतात दुर्लभम मानुषम प्राप्य, दुर्लभम मानुषम प्राप्य जननम ज्ञान साधनम. येन जानन्ति दैवेशम ये न जानन्ति दैवेशम तेषामात्मा निरर्थकः. मानवाचा जन्म मिळालाय तुम्हाला. अत्यंत दुर्लभ आहे. या मानवी देहाचं मूल्यांकन करता येत नाही. या मानवी जीवाचं मूल्यांकन तर जाऊच द्या, त्या जीवनातल्या एका क्षणाचंही मूल्यांकन करता येणार नाही. इतका अमूल्य, इतका दुष्प्राप्य हे मानव जीवन आणि त्यातलं आयुष्य. एक क्षणही
अत्यंत मोलाचा आहे. प्रत्येक क्षण या जीवनातला, मानवी जीवनातला प्रत्येक क्षण अत्यंत मूल्यवान आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो सावध राहा. तुम्ही गेली 4 दिवस त्या सच्चित आनंद स्वरूप परशिव परब्रह्माची जो 3 रूपामध्ये आहे, जो 3 रूप, एक सद्रूपामध्ये आहे, दुसरा चिद रूपामध्येही आहे आणि आनंद रूपात आहे. आणि अशा सच्चिदानंद रूप परब्रह्म परमात्म्याला सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. तो ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे आणखी काही समजू नका, तो व्यापक आहे, सर्वांतर्यामी आहे. सद्रूपानं तो परब्रह्म परमात्मा सद्रूपानं विश्वाचा आधार आहे. चिद्रूपानं, चैतन्य रूपानं तो विश्वरूप चित्र निर्माण करणारा चित्रकार आहे, शिल्पकार आहे. आणि तो स्वतः विश्वरूप चित्र आहे, मंगलमय आहे, आनंदमय आहे. आणि तो निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा मी आतापर्यंत बोलत आलो. कदाचित तुम्ही मला विचारायलाही तुम्ही ईश्वराबद्दल नाकार करीत आला आणि आज हा कुठला आणला देव. मी नाकार केलेला देव तो जगाच्या बाहेरचा आहे. मी स्वीकार केलेला देव या मानवाच्या रूपात आहे. आणि तो देव या सर्व मानवाच्या अंतःकरणातलं जे चैतन्य आहे, व्यापक चैतन्य आहे, तुम्हा सर्वांच्या, माझ्या देखील तुम्हा सर्वांच्या अंतःकरणातलं जे व्यापक चैतन्य आहे ते जगदुद्धाराकरता, लोकानुग्रहाकरता, लोक कल्याणाकरता घनीभूत होऊन त्या शिवाच्या रूपात आले. तो सगुण साकार आहे. अप्रत्यक्ष महादेव, अप्रत्यक्ष महादेव. तो महादेव अप्रत्यक्ष भक्त कल्याणाकरता सगुण रूप धारण करून आलेला आहे. आणि म्हणूनच भक्तानं गायलेलं आहे, रूप सगुण सुंदर, रूप सगुण सुंदर. सुंदर रूप सगुण सुंदर. सगुण
आणि सुंदर रूप धारण केलं. का? कारण या सामान्य माणसाला त्यागाची, तपस्येची, लोक कार्य करण्याची प्रेरणा देण्याकरता आम्हाला शिकवण्याकरता, सामान्य माणसाला शिकवण्याकरता की तुमचं जीवन तुमच्याकरता नाही, त्या प्रभू शंकराने आपल्या संपूर्ण जीवनातून दाखवलं. लोक कल्याणाकरता मानवाचं जीवन आहे आणि ते मानवाचं जीवन घनीभूत झालेलं माझ्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय. अखंड ब्रह्मांड क्षयचकित देवासुर कृपा, अखंड ब्रह्मांड क्षयचकित देवासुर कृपा, विधेयस्यासीत् त्रिनयनरुषं संहृतवतः. समुद्र मंथन, समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. कौस्तुभसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावः कामधुक. मी ते सगळं म्हणत नाही तुम्हाला, उगीच तुमचा वेळ कशाला घालायचा. तुम्ही लग्नाच्या वेळेला हे मंगलाष्टक ऐकलंच असेल. तर 14 रत्न निघाले. त्यानंतर महाराज एक रत्न निघालं या रंगाचं. एक रत्न निघालं या रंगाचं. आणि ते रत्न घ्यायसारखं नव्हतं. जे रत्न घ्यायसारखे होते सर्वांनी उचलून नेलं. ऐरावत उचलला इंद्राने, लक्ष्मी उचलली विष्णूने, कुणी काही ज्याला जे जे लागलं ते उचलून नेलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू, ज्याचं चरित्र आपण गेल्या 4 दिवसात ऐकत आहात. ज्याचं चरित्र गेल्या 4 दिवसात तुम्ही ऐकत आलात. निस्पृह, कुठल्याही पदार्थाची अपेक्षा नाही. कुठलीही अपेक्षा नाही. केवळ एकच एक चिंतन. लोक म्हणतात महादेव चिंतन कशाचं करीत होता, ध्यान कशाचं करीत होता. मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. तिथं एकच एक चिंतन होतं. त्या शिवप्रभूच्या अंतःकरणात एकच एक चिंतन होतं, लोक कल्याणाचं.
सर्वे भवन्तु सुखिनः. ही मंगलमय ध्यानाची संकल्पना होती. आणि ज्या वेळेला ते निघालेलं विष पृथ्वी दहन करण्याकरता चौकडा पसरू लागलं, अणुबॉम्बच्या राखेप्रमाणे. किरणोत्सर्गी अणुबॉम्बची राख जशी परिसरात संहार घेऊन फिरते आहे, संहार घेऊन निघते आहे, त्याप्रमाणे ते भयंकर विष पसरू लागले. लोक घाबरले. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या आनंदमय कैलासामध्ये दाटी केली. आणि हात जोडून त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, आमची रक्षा करा, आम्हाला सांभाळा, नव्हे साऱ्या विश्वाला सांभाळा, तू विश्वाधिपती आहेस. पुष्पदंत म्हणतोय तू जगाचा मंगल करता आहेस. तथापि स्मर्तॄणाम परममंगलमसी, तू अत्यंत मंगल करणार आहेस. तू अत्यंत कल्याण करणार आहेस. हे प्रभू, हे विश्व कालकूट विषानं दग्ध होऊ लागले, व्याप्त होऊ लागलेले आहे, चराचर संतृष्ट आहे. जे ध्यान केलं होतं, ज्या ध्यानात ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू बसले होते, त्यांना त्या ध्यानाचं फल वितरित करायचं होतं. निघाले आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर जिथं ते विष पसरू लागलेलं होतं, करी शिंपुला घेऊन ते विष शिंपुल्यामध्ये घेतलं. तुम्ही कुठे आहात बघा. तसा मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं सावधान व्हा. आणि मी मंगल कर शिव आहे, मी मृत्युंजय आहे, मला या विषाची बाधा होणार नाही, म्हणून ते करी शिंपुला घेऊन करी तसे विषाचे पान कोणत्या अवस्थेत शिवोहम शिवोहम
शिवोहम म्हणा, शिवरूप व्हा. शिवोहम ह्यहंकार शिवोहम. चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं 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 शिवोऽहं. हे आहे लोककल्याणाचं कार्य. हे आहे लोककल्याणाचं कार्य. साधवः परदुःखेन दुःखिताः. माऊलीच्या शब्दात सांगायचं झालं तर जीवातळी अंथुरी आपुला जीव. हे आहे शिवत्व. आणि त्या मंगलमय प्रभूचं चरित्र तुम्ही गेल्या 4 दिवस ऐकत आला. तो शिव कैलासात नाही, नाहं वसामि कैलासे न मेरौ न च मंदरे. मद्भक्ता यत्र गायन्ति मद्भक्ता यत्र ध्यायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. पार्वतीने महादेवाला विचारलं, देवा तुम्हाला शोधावं कुठं, कुठे शोधायचं. कुठे शोधणार आहात महादेवाला. काशीत, रामेश्वरात, शिंगणापुरात कुठे शोधणार आहात. शोधा. अर्जुनाने ज्या वेळेला श्रीकृष्णाला विचारलं देव कुठे आहे, श्रीकृष्ण म्हणतात वेडायस अर्जुना, ज्याला शोधित गेलो दुरी ते दाविले मद माधारी. हृद्देशे ईश्वर सर्वभूतानां, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठते. तुमच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या हृदयात. आणि म्हणून पार्वतीला सांगितलं, देवी पार्वती तू ज्याला शोधायला लागलीस तो बाहेर नाही, तुझ्या हृदयात बघ. कारण तूही भक्त आहेस. भक्ताच्या हृदयामध्ये तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू
राहतो. तुमच्या आहे की नाही हो? तुमच्या हृदयात आहे की नाही? तुम्ही त्याचा अनुभव घेऊ लागलात की नाही? तुमच्या अंतःकरणात ज्ञान आहे की नाही? कारण जगात ज्ञान नसलेला एकही प्राणी नाही. ज्ञानमस्ती समजताच्या जंतूवर विषय गोचरे. भाजीमध्ये थोडस मीठ जास्त झालं कळते की नाही हो? कळते की नाही? हे ज्ञान आहे. ते तुमच्या चैतन्यामध्ये, ज्याला जीवात्मा म्हणतो, त्याच्यामध्ये आहे. ज्ञानाधिकरण महात्मा ते ज्ञान आहे. त्यानंतर तुम्हाला काही करावं वाटतंय का नाही मला सांगा. हळूच विचारतो. कशाची इच्छा होते की नाही? संसाराची छोडा, बाकी इतर पदार्थाची कशाची इच्छा होते की नाही? ती तुमच्या अंतःकरणात आहे, इच्छा आहे. आणि ज्ञान आणि इच्छा एकत्रित झाली की त्यातून क्रियेचा जन्म होतो. आणि परब्रह्म परमात्मा दुसऱ्या रूपात नाही, इच्छा ज्ञान क्रियेच्या रूपात तुमच्या अंतःकरणात आहे. इच्छा ज्ञान आणि क्रिया हे त्या चैतन्य शिवाचं स्वरूप आहे. इच्छा ज्ञानादि रूपेण या 100 विश्वभाविनी. काय कमाल आहे. तम वंदे परमानंद प्रबोध लहरी. ती प्रबोधाची लहरी आहे, ते तुम्ही आहात. आणखी कोणताही नाही. तर त्या निरामय शिवप्रभूचं चरित्र, ज्या चरित्राच्या श्रवणानं इथं विलास नाही, इथं भोग नाही, इथं नटन लीला नाही. इथं आहे त्याग, इथं आहे वैराग्य, इथं आहे ज्ञान, इथं आहे लोककल्याण. या चरित्रात आणि त्याचं प्रतीक गेल्या 3 दिवसात तुम्ही ऐकत आला. ते महाप्रभू ज्या वेळेला पार्वतीनं प्रकृतीच्या रूपात सांगितलं की तुम्ही स्त्रियाला भीता, मायेला भीता, प्रकृतीला भीता, तर मग तुमचं शिवत्व ते काय, तुमचं वैराग्य ते काय? आणि या एका शब्दानं त्या मंगलमय प्रभूच्या शिवाच्या दिव्य चैतन्याला एक टर्निंग पॉइंट दिला.
तुमच्याही जीवनात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असा एक क्षण येतो, तो क्षण जीवनाचं परिवर्तन घडवतो. सूरदास कसा झाला, विषयदास असलेला सूरदास कसा झाला, भगवत दास कसा झाला. तिथे एक छोटासा एक क्षण एक शब्द त्याच्या जीवनाचं परिवर्तन घडवलं. बिल्वमंगल तो बिल्वमंगल एका विद्वान माणसाचा मुलगा, पंडित, अत्यंत विद्वान, तरुण, रूप यौवन संपन्न, त्याचा विवाह झाला, लग्न झालं, अनुरूप पत्नी मिळाली, सुंदर, विदुषी, आमच्या खके गुरुजीला मिळाल्यासारखी विदुषी, आणि पतिसेवा परायण, तारुण्य, नव लग्न झालेलं, आणि दोन्हीही समानशीलेषु सख्यम, दोन्हीही समान असल्यामुळं अत्यंतिक प्रेम, तारुण्य, सौंदर्य आणि एकात्मता, त्रिवेणी संगम झाला. पती पत्नी एकापासून विलग व्हायची तयारीच नाही. काळ गेला, वैशाखात लग्न झालं, दोन महिने कसे गेले कळालं नाही. ज्येष्ठ आषाढ कसा गेला हे कळालंही नाही. तुम्हाला कळालंय का तुमचं आयुष्य कसं गेलं? कळालंही नाही. श्रावण आला, श्रावणाचं वर्णन करणं निदान या सभेत तरी योग्य नाही. मी ते काही करणार नाही. श्रावण आला, रिमझिम पाऊस पडू लागला. त्यावेळेला तुम्ही घरात बसला होता का कधी? एकटेच का? एकटेच बसला होता का? तुम्हाला विचारतो. पण त्या दोघांच्या अंतःकरणात श्रावण आल्याबरोबर चिंता उत्पन्न झाली. प्रेमी युगलाच्या अंतःकरणामध्ये आनंद येतो, पण त्या दोघांच्या अंतःकरणात एक प्रकारची चिंता निर्माण झाली. कारण त्या मुलीला जाणवलं आणि बिल्वमंगललाही जाणवलं की आता पंचमीचा सण आलेला आहे. भाऊ बोलवायला येणार, जावं लागणार. विरहाचं दुःख, विरह होण्याच्या अगोदरच विरहाचं दुःख सुरू झालं. तुम्ही कधी प्रेम करून बघितलंच नाही, तुम्हाला काय कळणार? अरसिक माणसाला काय कळणार आहे?
विरहाच्या अगोदरच विरह दुःख. एकमेकाच्या गळ्याला पडून विचारायला लागले आता कसं. त्याच्यामध्ये चंद्र आणि चंद्रमुखीच्या मिलनामध्ये राहू यावा त्याप्रमाणे भाऊ बोलवायला आला. भाऊ आला बोलवायला. ते एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. आता कसं करायचं. बिल्वमंगल आता तू ठरव बाबा, मी काही बोलू शकत नाही. बाबाच्या समोर मला काही बोलता येणार नाही. तू ठरव काय ठरवते. ती विचार करू लागली. मामंजीने जर मला परवानगी जा म्हणून सांगितलं तर त्यांची आज्ञा मला मोडता येणार नाही. हा प्रपंच आहे. प्रपंचातून आपल्याला परमार्थात जायचंय. प्रपंचात रमू नका. आणि मग हळूच मूळ अर्थात त्या दोघांच्या प्रेमाच्या मुळावर आलेला ते मूळ हळूच जाऊन त्या बापाला विचारलं त्याला. आणि आज्ञा दिली. बाबा मी सुशीलाला बोलवायला आलोल्या. सण आहे. पाचवा बापाला जाणीव होती सुनेचं आणि आपल्या मुलाचं किती प्रेम आहे याची जाणीव होती. काय नाही म्हणले तुम्ही विश्रांती घ्या. त्या मुलाला सांगितलं थांब आणि सुनेला बोलून घेतलं. बेटा तुला बोलवायला आलंय, कसं करायचं. मर्यादा कुलाची मर्यादा म्हणजे पिताजी आपली आज्ञा. पण 2 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊ नका त्यांना. फक्त 2च दिवसाचा वेळ द्या. पंचमीच्या दिवशी मी जाईन. पंचमीच्या पहिल्या दिवशी जाईन आणि श्रेयाळ षष्ठी झाली की मला परत पाठवा म्हणून सांग. इकडं बिल्वमंगलाकडून 2 दिवसाची रजा मागून घेतली. बिल्वमंगलाच्या बाबानेही जाणून घेतलं. काही हरकत नाही म्हणे. सांगितलं बघा पाहुणे मी पाठवू लागलोय. 2 दिवसाच्या आत 3ऱ्या दिवशी माझी सून माझ्या घरला आली पाहिजे. हे दोघांनी ऐकलं. दोघांलाही आनंद झाला. कोणाला? बिल्वमंगलला आणि सुशीलाला. शिदोरी बांधली, पाठवून दिली. घरी गेले. वाटेमध्ये एक फार मोठी नदी होती. नदीमध्ये टोकऱ्यात बसून जावं लागत होतं. बिल्वमंगल अगोदर वर माडीवर बसून पाहू लागला.
माडीवर बसून पाहू लागला कुठपर्यंत गेले. समाधान झालं नाही, चटकन माडीहून खाली उतरला आणि जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत तो गेला. पाहिलं, पत्नी दृष्टी आड झाली. लोक म्हणतात प्रेम वेडं असतं. आम्हाला तर माहित नाही वेडं असतं की शहाणं असतं ते, पण पत्नी गेली, हा परत आला. पंचमीचा सण आला.